बालाजीराव काय चालू की पाऊस नाही काय नाही बा, प्रगतील शेतकरी आहे, शिकलेला आहे. बरोबर आमच्या पतसंस्थेचा डायरेक्टर आहे, बरोबर माझा शेजारी आहे. त्याचं बघून त्याच्या वडिलाची बघून शेती शिकलो मी. बरोबर. आता ते म्हणते आम्ही तुमचं बघून शिकलोय. असं काही त्याचा मोठ लहान असताना वारल्यामुळं त्यांच्याकडे बघून शेती करायची. पण मला एक वाईट वाटलं आता की तू सुशिक्षित आहेस, आज हेल्मेट का घातला नाहीस? शेताकडे जवळ आहे मग नाही, अपघात आम्ही कुठं घालतो. अपघात हे होणार आहे का? शेताजवळ आहे, नाही. लांब गेल्यावर लातूरला गाठून सोलापूरला गेलं का कधीच करायचं नाही. मिनिमम रिस्क घेऊन जीवन जगायचं. हो ना. मला सांगा, इथंच जर समजा पडलो खाली तर डोक्याला मार लागते ना, म्हणून हे गोष्ट करायची नाही. आणि हायवेने चालताना देखील आपण हायवेचे पूर्ण नियम फॉलो केले पाहिजे. लोक बोलताना बोलाले, रोड जास्त झाले पण अपघात होत बरोबर की लोकांकडे लायसन नाही, गाडीची कंडिशन कशी आहे माहिती नाही, कोणत्या रोडनं चालायचं आहे बघायचं नाही, किती स्पीड वाढवायची आहे, मग तुम्हाला कर्विंग कुठं दिलंय, कुठं पास करायचे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. म्हणजे काय होतंय, आपली एवढीशी चूक आहे. मिनिमम रिस्क बोललो ना मी, बरोबर. मिनिमम रिस्क. उद्यापासून आता 100. माझा सल्ला, वडील भावाचा सल्ला, बापासारखा समजून गावात कुठेही फिरू हेल्मेट घालायचं. बरोबर. जा. पाऊस पडणारा काळजी करू नका.